सध्या मी किनगाव शहरामध्ये आहे। मागे 2 दिवसापूर्वी किशोर मुंडे बापू यांच्याबद्दल ज्या शेतकऱ्यांनी खूप काही असं बोलले की आमच्यावरती अन्याय होतो आहे, आमच्या शेत जमिनी ज्या आहेत हडपण्याचा प्रयत्न होतो आहे बापूंकडून, नेमकं काय म्हणतात बापू त्याच वक्तव्यावर त्या शेतकऱ्यांच्या हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। कारण आपण पहिली बाजू ऐकली आणि दुसरी बाजू आहे दाखवणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे। किशोर मुंडे बापूंचं हेच किनगाव शहरातील हे घर आहे आणि थेट आपण किशोर मुंडे बापू यांच्याकडे जाऊया। लोकशाहीमध्ये माणसाला बोलण्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराचा त्यांनी वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी की आमच्यावरती खरंच किशोर मुंडे बापू यांच्याकडून अन्याय झाला आहे। पण नेमकं हे त्यांनी बघितल्यानंतर ते काय उत्तर देणार आहेत, काय सांगणार आहेत हे दाखवणं सुद्धा तेवढंच माझं कर्तव्य बनतंय। परवाच्या दिवशी शेतकऱ्यांनी फोन लावून मला सताळा शिवारामध्ये बोलावलं आणि त्यांनी जी माहिती दिली 76 पासूनचा वादविवाद आहे शेत जमिनीचा आणि बापूकडून असं हे अनपेक्षित कृत्य होते असं त्यांनी सांगितलं। नेमकं काय सांगायचं त्याबद्दल तुम्हाला? नमस्कार, तुमचे या ठिकाणी आभार मानावे लागतील, कारण जी बातमी प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित झाली त्याच्यामुळं माझी जी बदनामी झाली त्याच्या संदर्भात माझी एकच आपल्याला विनंती असणार होती की अगोदर दोन्ही बाजू मांडायला पाहिजे होत्या। दोन्ही बाजूचा अभ्यास करून जर चुकीचं कृत्य माझ्याकडून घडलं असेल तर मला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काही बोलायचं नव्हतं। परंतु हा जो व्यवहार आहे, मी ज्या बाबतीमध्ये आपल्या चॅनलने बातमी दाखवली त्याच्याबद्दल एवढंच म्हणेल की हा व्यवहार त्यांचा 1976 मध्ये खरेदी खताद्वारे झालेला व्यवहार आहे। लिंबाजी लटपटे नावाच्या कोदरीच्या ग्रहस्थांनी ही जमीन गंगूबाई मुंडे यांच्याकडनं खरेदी केली होती। त्याच्यानंतर त्यांच्या वारसा हक्काप्रमाणे त्यांच्या चिरंजीव 4 चिरंजीव जे आहेत त्यांच्या नावाने ती जमीन वारसा हक्काप्रमाणे आली। त्याच्यापैकी एक फौजी होते, तिघा जणांनी ती जमीन त्या ठिकाणी वैती केली। परंतु आता प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की त्याच्यापैकी एक भाऊ आहे 82 वर्षाचा, एक भाऊ 76 वर्षाचा, एक भाऊ 74 वर्षाचा, सर्वात लहाने आहेत आता 72 वर्षाचे। त्यांना कोदरीवरून या ठिकाणी येऊन जमीन वैती करणं होत नाही, म्हणून त्यांनी म्हणजे मध्यस्थामार्फत गंगाखेड या ठिकाणी त्यांनी मध्यस्थ बोलावले, आम्हाला ही जमीन किनगाव भागात आहे, आम्हाला विक्री करायची आहे। माझे मेहुणे गंगाखेड इथं असल्यामुळं त्यांच्या ऑफिसवरती ह्या चर्चा म्हणजे मध्यस्थांच्या हे किनगाव भागात एक जमीन आहे विक्री करायची। तर आमच्या मेहुण्यांनी सांगितलं की माझे भाऊजी त्या भागात आहेत, मी विचारतो। आणि मग त्या मध्यस्थांना घेऊन ती मंडळी या ठिकाणी आली, मला त्या जमिनीचा स्पॉट त्यांनी दाखवला, मध्यस्थांनी दाखवला। ज्यावेळेस प्रत्यक्षात आमचा ठराव झाला, बाजारभावाप्रमाणे ज्यावेळेस जमीन खरेदीचं ठरलं, त्या रजिस्ट्रीच्या दिवशीच मला ते लटपटे बंधू बघायला मिळाले। आणि मग त्यांच्याकडनं आपण जे कागद घेतो, कागदपत्राची तपासणी करतो की बाबा तुमचं पोजेशन, तुमच्या कशाच्या आधारे मालकी हक्क आहे तुमचा। मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या की ज्यावेळेस 76ला ही नोंद त्यांच्या खरेदी खत झालं, ते खरेदी खत अवैध आहे, फसवणूक करून केलेलं आहे, अशा प्रकारचा एक दावा त्यांनी अहमदपूर न्यायालयामध्ये केला लिंबाजी लटपटे यांच्या विरोधात। बरोबर, अहमदपूर न्यायालयाने लिंबाजी लटपटे यांच्या बाजूने निकाल दिला। त्या निकालाच्या विरोधात ह्या सताळच्या मुंडे कंपनीने सेशन कोर्ट आपलं जिल्हा सत्र न्यायालय लातूर इथं अपील केलं। ते अपील जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलं। त्याच्या विरोधात त्यांनी आपल्या हायकोर्ट औरंगाबाद इथं अपील केलं, तेही अपील फेटाळून जिल्हा न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने कायम ठेवला आणि त्यानंतर ह्या लोकांनी त्या ठिकाणी ती वैती केली। आता ह्यांचं असं मत आहे की ती त्यांनी कायदेशीररित्या त्यांनी कब्जाच घेतला नाही, न्यायालयामार्फत घ्यायला पाहिजे होता। हा बापू, या ठिकाणी प्रश्न निर्माण होते। खरं आहे, न्यायालयाने ज्यावेळेस 94ला त्यांच्या बाजूने लटपटेंच्या बाजूला निकाल दिला होता आणि 12 वर्षाचा अवधी दिला होता, 12 वर्षामध्ये कब्जा का करू शकले नाही? नाही, यांनी आता
जर कायदेशीर बाबतीतच कब्जा व्हावा असं कुठलं बंधन नाही. जर तुमचा कब्जा तिथं असेल आणि त्यांनी ते लोक आजही सांगतायत की आम्ही ती जमीन वैती केलेली आहे, त्यांच्याच ताब्यात होती. ह्या 2 वर्षामध्ये आम्ही आमच्या प्रकृतीमुळं त्या जमिनीकडे, त्यांचे पोरं सगळे, त्यांची मुलं बाळ सगळे बाहेर नोकरीला आहेत, त्याच्यामुळं आम्ही येऊ शकलो नाहीत. आजपर्यंत ही जमीन आमच्याच ताब्यात आहे आणि त्याचा ताबा आम्ही कोर्टामार्फत सिद्ध करू. तसा आत्ता परवा तुमची बातमी येण्याच्या 1 दिवस अगोदर त्यांनी तो न्यायालयामध्ये दावा दिलाय की त्यांचा कब्जाच नव्हता. तर ते कब्जा सिद्ध करणं हे न्यायालयाचं काम आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती होत राहील. परंतु ज्यावेळेस मी ही जमीन खरेदी केली म्हणून त्यांना समजलं त्यावेळेस माझा फेर वगैरे झालेला नव्हता. माननीय खंदाडे साहेबांना घेऊन ती सगळी मंडळी मला भेटायला आली, कारण ते माझ्यासाठी नवे नाहीत. मी त्या भागाचं प्रतिनिधित्व केलंय, तिथून पंचायत समिती निवडणुकीत मी जिंकून आलोय आणि ते सगळे माझ्या ओळखीचे असल्यामुळे ते माझ्याकडे आले. बापू, आमचं ती वडिलोपार्जित जमीन असल्यामुळं ती आम्हाला द्या, बाजारभावाप्रमाणे विक्री करून का होत नाही पण आम्हाला द्या. परंतु मी एवढंच सांगितलं त्यांना की मला घेतलेली प्रॉपर्टी मी विकण्यासाठी घेत नाही काय. आणि एवढंच बोलणं झालं. नंतर पुन्हा त्यांना सांगितलं की बाबा तुमचं पीक आहे तर तुम्ही काढून घ्या, दिपावळीनंतर आपण त्या प्रश्नावर बसू. परवाला मी एवढंच बोललो त्यांना की बाबा शासकीय मोजणी करायची का खासगी मोजणी करायची. मग तुम्ही मोजणी करणारे कोण, तुम्ही येणारे कोण, अशा प्रकारे बोलल्यामुळं मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना रीतसर अर्ज केला 29 तारखेला की मला शासनाच्या मोजणीसाठी तुम्ही पोलीस संरक्षण द्यावं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला एक अर्ज द्या म्हणल्याच्या नंतर मी 30 तारखेला पोलीस स्टेशनलाही अर्ज दिला. याच्यानंतर मी कुठल्याच प्रकारची त्यांची भेट झाली नाही. मी स्पॉट एकदा बघितलाय, त्याच्यानंतर त्या स्पॉटवर गेलो नाही. मग आता महिला आणि सगळेच पुरुष मंडळी जे म्हणत होते की बापू इकडे येत आहेत, इथून जात आहेत, त्यांची गाडी येत आहे, माणसं पाठवत आहेत, हे आरोप जे तुमच्यावर जे आहेत, मला एक सांगा की त्या ठिकाणी गेलेला एक जरी पुरावा, त्यांच्याशी बोललेला एकही पुरावा त्यांनी दिला तर मी माझी शिक्षा भोगायला तयार आहे. त्यांनी जे सांगतील ते भोगायला तयार आहे. परंतु न जाता जर माझ्यावर आरोप होत असतील, काल तुमच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही मारायला बी कमी नाहीत. माझ्या जीविताला धोका नाही का? माझी मुलं बाळा रोडवर आहेत, मला लातूरला जायला दुसरा रस्ता आहे. मी लातूरला ज्यावेळेस जातो त्यावेळेस कार्यपूर मार्गेत जातो ना. रोडवरून येणारी जाणारी वाहनं किशोर बापू पाठवतात. मी अशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलेलं नाही. माझ्या स्वभावात ते नाही. पुन्हा एकदा मला तुमच्याकडे हा प्रकर्षाने मुद्दा मांडायचा आहे. तुमच्या नावाच्या पुढं तुम्हाला उपाधी लोकांनी दिलेले बापू म्हणून तुम्हाला संबोधत आहेत आणि खऱ्या अर्थानं तुमच्याबद्दल मग ही मानसिकता लोकांमध्ये का झाली हा खरा मुद्दा. ज्यांनी तुमच्याबद्दल बोलतायत, जे लोक बोलतायत, त्यांच्या मनामध्ये का उत्पन्न झाली असावी. गायकवाड साहेब, एक सांगतो तुम्हाला की जमिनीचा त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी होत्या, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. ही मुंडे घराण्याची जमीन होती, त्यांनी विक्री केली. आता मी इथली माझी जमीन वडिलोपार्जित जमीन विक्री केली. माझ्या मुलाबाळांनी त्याच्यावर आमची वडिलोपार्जित जमीन आहे तुम्ही कशी काय घेतली असं होऊ शकतं. तिथे समन्वय जर साधला असता, एक सांगतो, तुम्ही जे करू शकत नाहीत, लटपटे जे करू शकत नाहीत ते तुम्ही केलं, योग्य केलं असं तुम्हाला वाटतंय. परंतु ज्यावेळेस लटपटे आणि त्या दोघांमध्ये मुंडेमध्ये व्यवहार होत होता त्यावेळेस तुमची समन्वयाची बाजू असायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही घ्यायला नको होतं. एक सांगतो त्या बाबतीमध्ये त्यांचं त्या दिवशी तेच म्हणणं होतं की तुम्ही कशाला घेतली. जर तुम्हाला मध्यस्थ म्हणून आम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही आमच्या खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला कमिशन स्वरूपात काही रुपये देऊ, तुम्ही किशोर बापूने नाही घेतली म्हणजे गप्प बसणार आहेत, तुम्ही दुसरं ग्राहक शोधणार. आणि त्यांना हेही सांगितलं मी की ग्राहक तर जमिनीसाठी भरपूर आहेत, किशोर बापूने नाही तर कोणीतरी घेतलीच असती ना. बरं, मी अंधारात घेतली नाही, मी बाजारभावाप्रमाणे पैसे देऊन जमीन घेतली, रजिस्ट्री खत झालं. मी ज्यावेळेस फेरफार दिला त्यावेळेसही त्यांना माहित होतं. त्याच्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं होतं आमदार साहेबांशी चर्चा करा की माझा अजून फेर झाला नाही काय. मग तुम्ही फेरवर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं, माझा फेर रोकायला पाहिजे होता. फेर झाल्याच्या नंतर 7/12ला नोंद झाल्याच्या नंतर मी विमा भरल्याच्या नंतर, बरं दिपावळी त्यांचं कालचं जे तुम्हाला बोलवण्याचं कारण आहे ना की एक तर ती त्यांची मनातली भीती असेल की आता बापू दिपावळी झाल्यास येतो म्हणले होते, आता बापू आमच्या मागे लागतील. तसे नाही, मग त्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण का होत असेल. मला एक सांगतो की राजकारणामध्ये 2 बाजू आहेत साहेब.
आज किशोर बापूच्या बाबतीमध्ये किनगाव परिसरामध्ये 75 ते 90% लोक बापू चांगले आहेत म्हणणार आहेत. पण जे माझे विरोधक आहेत ते मला कुठल्या तरी, आज 35 वर्ष मी समाजकारणामध्ये काम करतोय, बापू भ्रष्ट आहे तर कोणी म्हणू शकत नाही, बापूने कुणाचं घर उठवलंय तर कोणी म्हणू शकत नाही. मग बापू गुंड प्रवृत्तीचा आहे काय? आम्ही गुंड प्रवृत्तीच्या कुठले आमच्याकडे 22 केसेस झालेले आहेत का? आमच्याकडे पोलीस रेकॉर्ड आहे आमचं काय? पण हे कुठली तरी एक कुणातरी, म्हणून मी काल बोललो की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझी इमेज डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मला त्याच्यामुळे फार फरक पडतंय असं नाही. किशोर बापूला कोणी काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या जनतेचा, माझ्या भागातल्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. आजपर्यंत अडलेल्या पडलेल्या प्रत्येक वेळेस 24 तास राजकारण करणारा मी एकमेव माणूस आहे आणि गोरगरिबांच्या मदतीला जाणारा. तुम्हाला गायकवाड साहेब माहीत नसेल, ह्या भागामध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला सर्वसामान्यांकडून बापूच्या स्वभावाची कल्पना येईल. बापू गुंड प्रवृत्तीचे आहेत का अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आहेत. त्यांनीही सांगितलं तुमच्याजवळ, मी ऐकलं की बापूच रक्षक आहेत. खरं मी ऐकलं ते खरं. आणि बापू जर रक्षक असतील तर बापू MA BEd झालेला आहे, बापूला कायद्याचं ज्ञान आहे, माझा कायद्यावरती विश्वास आहे, न्यायालयावर विश्वास आहे. मी कुठल्या प्रकारचा अतिरिक्त केला नाही. आज मी कुठल्याही कसल्याही परिस्थितीत सांगेल की एकही शब्दाने, अजून मी त्यांच्याशी बोललेलोच नाही. परंतु काल जे झालं, आम्ही मरतो. आता जर उद्या न्यायालयाने मला रीतसर ताबा दिला, किती आत्मा झाल्या, मी काय करणार आहे? तुमची 1976ला विक्री झालेली जमीन तुम्ही अनाधिकृतपणे अजून जर तुम्ही म्हणताय की ती आमचीच आहे, ही तुमची त्या समजा लटपटे कंपनीवरती अन्याय नव्हता का? आता लटपटे कंपनीतल्या लोकांची काय भूमिका आहे? त्यांचं काय लटपटे कंपनी माझ्या सोबत आहे. लटपटे कंपनी माझ्या सोबत आहे. त्यांचं मत आहे की बापूने ताबा घेऊ नये, घेऊ नये, ही जमीन घेऊ नये. का घेऊ नये? कारण का त्यांनी ताबा घेतला पाहिजे होता. लटपटेंनी रीतसर विक्री करून लटपटेंच्या ताब्यात जमीन आहे हे सांगितल्याच्या नंतरच मी खरेदी विकत केलंय. त्यांचा माफीनामा आहे ना 94चा, त्यांचं जे लटपटेचं जे आहे माफीनामा, त्यांच्या विरोधामध्ये निकाल ज्यावेळेस लागला. आता बघा, एक गायकवाड साहेब, हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. होय, त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. मी न्यायालयामध्ये पुरावे सादर करणार आहे काय. आणि माझ्याकडचे जे काही पुरावे आहेत मी न्यायालयाला याच्या अगोदरही मोजणी संदर्भातही मी शासनाचीच मदत मागितली आहे ना, प्रशासनाचीच मदत मागितली आहे. मी तर काही तिथं दांडगाई केली नाही, मी तर काही गुंडगिरी करून तिथं गेलो नाही. आणि माझ्यासोबत जे मंडळी राहतात त्याला जर ते माणसं पाठवायलेत म्हणत असतील, कोण माणसं गेलेत, कोण कुठं गेलंय? काल जे प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे. मला त्याबद्दल मनस्वी दुःख झालं की बाबा आपल्याला जर ह्या भावनेमध्ये, ह्या लोकांनी ह्या भावनेनं बघितलं. साहेब, प्रकरणामध्ये मला त्या दिवशी सांगितलं की जमीन बळकावल्या. कुणाच्या जमीन बळकावल्या? म्हणून मला सांगावं लागलं की बाबा माझ्या 125 एकर मध्ये वडिलांनी 8 एकर जमीन दान दिलेली आहे. आता माझ्याकडे तुम्ही जर माझ्या घराच्या पाठीमागे तुम्ही कुठल्याही वस्तीत जा, तुम्ही अहमदपूरमध्ये राहताय, की तुम्हाला एखाद्या लिंगायताच्या प्लॉटिंग मध्ये मागासवर्गीयाला घर मिळत नाही, प्लॉट देत नाही, तुम्ही किमतीनं मागा, मिळत नाही. मुस्लिम समाजाला मिळत नाही. माझ्या चारी बाजूला माझ्या प्लॉटिंग मध्ये बघा सगळे धर्मी आहेत, सर्व धर्माचे. आम्ही जात मानत नाहीत, पात मानत नाहीत, आमचे सगळे सोयरे मानत नाहीत. आम्हाला जे सत्य आहे ते आतापर्यंत करत आलोत. म्हणून बापूचं राजकारण 35 वर्षामध्ये कुठल्याही डाग न लागता चालू आहे. मग अशा प्रकारचे कुठले तरी प्रकरण करायचे. तुमचा वैयक्तिक स्वार्थ आहे, तुम्हाला ती जमीन बळकवायची, त्यांना जा बळकवायचे. विक्री झालेली जमीन माझी आहे म्हणणं म्हणजे हे बळकावणं नाही. तरीही आम्ही असं म्हणतो की बाबा न्यायालयामार्फत जे होईल ते होईल. बाजारभावाने जमीन विक्री करायची म्हणल्याच्या नंतर आज मी का विकायची जमीन सांगा ना? त्यांचा आग्रह की आम्हाला द्या, का द्या? अशा प्रकारचं चुकीचं तर मी केलं नाही ना. बरं, मी न्यायालयाकडे दाद मागितली आहे, मी पोलीस अधीक्षक साहेबाकडे दाद मागितली आहे, त्यांनी मला न्यायालयात नेलंय. मी अजून न्यायालयात गेलो नव्हतो. त्यावेळेस मी वकील साहेबांना भेटून ते सविस्तर सगळे कागदपत्र देऊन परत निघालो होतो. मला अहमदपूर इथं आल्याबरोबर तर मला ती बाईट दाखवायला सुरू केली लोकांनी. अरे म्हणलं ही घडलंच नाही. आणि मारायला मी उद्या कंप्लेंट देणार आहे, मी रितसर तक्रार देणार आहे. आणि तुमच्याच बाईटचा परवा त्यांनीच बोललेत ना, आम्ही मारायला बी कमी करणार. माझ्याही जीविताला धोका आहे ना, माझ्या जीविताला धोका आहे. माझे मुलं बाहेर आहेत, माझे व्यवसाय बाहेर आहेत.
या अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायला नको होतं. आजही मी आपल्या माध्यमात मी आपल्याला त्यांना सांगेल की बाबा, मी जे काही न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जे काही होईल तेच करणार आहे. मी रीतसर शासनाकडनं परमिशन घेऊनच तिथं येणार आहे. तुम्हाला आता मला कायद्याचं ज्ञान नसतं तर ती एक वेगळी गोष्ट होती, परंतु मला 35 वर्ष समाजकारणामध्ये काम करत असल्यामुळं या भागातले अनेक वाद माझ्या घरी मिटतात. ह्याला सर्वजण साक्षीदार आहेत. काही दिवस पोलीस स्टेशनच्या अगोदर माझ्या घरी दरबार भरायचा. दोन्हीही बाजू, फिर्यादी, आरोपी सगळेच माझ्या घरी येऊन ते प्रकरण मिटवायचे आणि ते मिटत होते. म्हणून लोकांनी बापूचं सगळे लोक ऐकतात बाबा असं सांगितलं. आणि आज कुणावरती अन्याय करण्याची भावना नाही, परंतु जर जमीनच खरेदी करायची नाही हे चुकीचं आहे. कुणालाही आपल्याला आपली स्थावर मालमत्ता वाढवण्याचा अधिकार आहे, रीतसर मार्गाने कायदेशीर खरेदी करण्याचा अधिकार आहे आणि ती त्याच पद्धतीने मी केलेली आहे. राहिला प्रश्न त्या ठिकाणच्या आता त्यांच्या वादाचा, त्यांच्या जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याचा, तर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जे काही होईल ते मला मान्य आहे. सताळा शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही पहिल्या भागात ऐकल्यात. आणि दुसरी बाजू, ज्यांची ओळखच बापू, किशोर बापू मुंडे अशी आहे, त्यांनी सुद्धा त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे. जे कायदेशीर बाबी असतात त्या कायद्याला अनुसरूनच ही सर्व प्रक्रिया केलेली आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं न्यायदेवतेवरती माझा विश्वास आहे आणि जे काही निर्णय येईल न्यायालयाच्या आदेशानुसारच ते पूर्ण प्रक्रिया पार पडली जाईल असं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. नेमकं काय घडतंय पुढे हे सुद्धा पाहावंच लागणार आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.